तब्बल 32 तासांहून अधिक काळ मुंबई-पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडीमध्ये प्रवासी जे आहेत ते अडकलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जणू आणीबाणीची परिस्थिती जी आहे ती या सगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। मुंबई-पुणे महामार्गावरती एक टँकरचा अपघात झालेला होता। तो टँकर जो आहे तो प्रोपोलिन नावाचा ज्वलनशील वायू वाहून नेणारा तो टँकर होता आणि या टँकरचा अपघात झाल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणारी संपूर्ण वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। मंगळवारी सायंकाळी हा संपूर्ण अपघाताचा प्रकार घडलेला होता। मंगळवारी सायंकाळच्या नंतर काल देखील हा संपूर्ण टँकर जो आहे तो त्याच ठिकाणी होता, कारण की तो टँकर जो आहे तो हटवण्याकरता संपूर्ण शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सगळ्या यंत्रणांकडनं होत होते, परंतु त्या टँकरमध्ये प्रोपोलिन नावाचा ज्वलनशील वायू असल्यामुळे त्या टँकरमधला तो वायू जो आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला आणि त्यानंतर जो संपूर्ण अपघातग्रस्त टँकर जो आहे तो या महामार्गावरतून बाहेर काढण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काल रात्री या संपूर्ण महामार्गावरची ही संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती सुरळीत करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु तरी देखील आपण अनेक पाहू शकतो की टँकर ट्रक जे आहेत ते या संपूर्ण महामार्गाच्या आजूबाजूला उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की जवळपास 32 तासांहून अधिक काळ जो आहे तो हे सगळे चालक जे आहेत, वाहन चालक किंवा प्रवासी जे आहेत ते या वाहतूक कोंडीत अडकलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। जवळपास 30 किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या या संपूर्ण वाहतूक कोंडीमुळे संपूर्ण तयार झालेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे काही प्रवासी अक्षरशः वैतागलेले होते, चालक वैतागलेले होते, त्यामुळे त्यांनी आपली वाहनं जी आहेत ती रस्त्याला बाजूला ठेवून त्या संपूर्ण वाहनांमध्ये त्यांनी राहणं पसंत केलं, कारण की जेवणाची त्यांची सोय होत नव्हती आणि बाकीच्या कोणत्या गोष्टी होत नव्हत्या। त्यामुळे हे सर्व टँकर किंवा ट्रकचे चालक जे आहेत ते आपल्याला टँकर किंवा ट्रक हे रस्त्याच्या कडेला लावून त्या संपूर्ण टँकरमध्ये झोपलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर आत्ता देखील वाहतूक सुरळीत झालेली आहे, परंतु अद्यापही काही ट्रक टँकर जे आहेत ते सध्या आपण पाहू शकतो की ट्रेलर जे आहेत ते रस्त्याच्या कडेला आहेत आणि अद्याप देखील त्या संपूर्ण ट्रक टँकरमध्ये जे चालक आहेत ते झोपलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या वाहतूक मात्र संथ गतीने या महामार्गावरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु अक्षरशः आणीबाणीची परिस्थिती जी आहे ती या संपूर्ण एका अपघातामुळे ओढावलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह अक्षय मंकणी, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।